मग बाकीचे कामं होऊस तर तोपर्यंत 10-15 मिनटं चांगली मुरण आणि मग आपण डोक्याला लावून घेऊ. तर मग बाकीचे कामं चालतेच. पाणी पिऊन घेऊ. आधी 2 गिलास रोज पाणी प्यायचं. उठल्या सकाळी सकाळी दात घासायच्या अगोदर, तोंड धुवायच्या अगोदर. याने पोट साफ होतं. सगळे आपले पोटातले मलमूत्र मळ वगैरे सगळं निघून जातं. आतडे साफ होते. तर रोज सकाळी पहिलं 2 गिलास पाणी प्यायचं. मग नंतर बाकी कामाला सुरुवात करायची. आणि चहा सुद्धा पाणी पिल्याच्या नंतरच प्यायचा, असा चहा प्यायचा नाही. तर रात्री मला पांघरायत नव्हतं. हे आता हाय असंच पडलेलं तर ते धुवून टाकते आधी. आणि नंतर मग आता ऊन पण थोडंसं आहे, पण सकाळी सकाळी पहिले आधी धुवून टाकते, नंतर मेहंदी लावते डोक्याला. तर चला आता आपण हे निरम्यामध्ये भिजत घालू. काय करणार आहे घेऊ. माझं थोडंसं पातळ होतं मग ते घेऊन गेला. बांबू वाटायला गेलं. तर मैत्रिणींना मेहंदी ना, हे बघा हे आहे इतकं पांढरं होत राहते माझं. हे इकडचं नाही जास्त होत आणि हे समोरून. तर मग मी मेहंदी थोडीच घेत राहते आणि थोडी थोडी ही अशी भांगणच लावते. पास थोडं असं असलं की इथे लावून घ्यायचं. कारण ना जेवढं पांढरं होईल तेवढं जास्त मेहंदी खाली मी दुसरीकडून नाही लावत. तर चला ठीक आहे, आता आपण मेहंदी लावून घेऊ आणि ते पांघरायचं धुवून टाकू. तोपर्यंत चांगलं छान मुरल्या पण जाईल. राम राम.
शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच देवाच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि हाय हॅलो सोडा आणि रामराम बोला. आपल्या तोंडात रामरामचं तरी कमीत कमी त्या निमित्तानं तरी नाव येतं. पहिले लोक रामराम म्हणायचे. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, सगळं आवरून झालं चकाचक. आता स्वयंपाक राहिलेला आहे तर दुकानाकडे जाऊ. दुकानातून माझं एक इमर्जन्सी गावात काम आहे तर गावात पण जायचं आहे. आता आधी पहिले वरी जाऊ सूर्याला पाणी घालायला, कारण आमचं घर असं पडतं ना तर त्याच्यामुळं ना पाणी घालता येत नाही. मग छत्राबाऱ्या काय करावं लागतं, कुलूप लावा हे करा. तर आता वरी जाऊ कुलूप लावून आणि वरच्या त्या वाळ्याच्या मम्मीच्या इथं तांब्या ठेवून देऊ. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, चला आता पाणी घालायला जाऊ सूर्याला. पाणी घातल्यानं काय होतं तर मी सांगन तुम्हाला. सूर्याला कुंकू टाकून पाणी घातल्याचे खूप फायदे आहे. तर चला ठीक आहे. सकाळपासून हा दुसरा कुठलाच व्हिडिओ केलेला नाही आहे मी. फक्त सकाळी कामाचा केलेला होता. त्याच्यात वैशू आलेली होती. वैशूची ना साडी नेती ती एक आधी 2 नेल्या होत्या, आता तिसरी नेती आहे. तर पण ती घेतली, तिला ब्लाऊज शिवायचं ब्लाऊज शिवायचं होतं तर ती ब्लाऊज शिवायला टाकायला लागली आहे. मी जिथं टाकते तिथं शिवती, ते छान शिवून देते का. तिला पण दुसरीकडची कुठली आवडत नाही. तिला कोणती साडी घेतली का? ती घेतली का? आता काही नाही का घरी साडी घेतली ती, त्याच्यावरचं ब्लाऊज शिवायला टाकले. आता तिच्या घरी ना ती तिची ना पिको फॉल करते. तर मग आता ती करेन पिको फॉल. काय कर ठेवू का? चला ठीक आहे, बाय. आपल्याला जायचं आता भाजीपाला घ्यायला. पावशेर ना पावशेर. अरे भाई नमस्कार. इलेक्शनला उभे लावून जा तुम्ही. कोणी बघता असं? तुम्ही तो स्पीकर आहे ना असं काय याचं काय द्यायचं तुला? अरे 10 रुपये दे. 20 झाला का? काय 20 वाला अगरबत्ती पुरा तो बिना वाला हे का? तुम्ही देता तो. काय म्हटलं तुम्ही? आपल्या ससरीमध्ये आवाज घुमत होतं ते असं टीव्हीवर. हा आवाज द्यायच्या पाहत असेल ना ते टीव्हीवर आवाज येतो. हा का? म्हणजे सगळे बघते. तुम्ही म्हणत ना फॉलो करा काय करा ते काय म्हणत. मग म्हणते ना शेअर करा. मग म्हणते ना तू माझे व्हिडिओ बघत नाही तर काय करेन तुला? मला मावशी एक आठवडा आला की आमचं ऑफिस खूप केलं तुम्हाला माहिती ना. पुढे गेला. हा मग मी फक्त जेव्हा बसतो तेवढाच मोबाईल पाहतो. हा ना. भाजीपाला आणा गेला होता ना रे? कसं आहे? नाही काहीच नाही आहे मजा नाही. पावसाचा आता आणावं तर लागणारच थोडंफार. मला तर काहीच नाही. काय माहिती मरू देते त्याचे नको ना आवडू डोक्याला ताण नको. मला भाजीपाल्याचं पाय काय मला मिरच्या नाही काय नाही. नाही चालले मी आता, त्या मोठ्याला घेऊन चालले ना. मोठ्या
एवढ्या उशिरा भाजीपाला तरी सापडेल का बरं आता चक्रवाने. हा मैत्रिणीने बघा 6 वाजून गेले सरे भाजीपाला उठून गेला असेल. आता हे घेऊन चाललंय मला भाजीपाला आणायला. आपली दुकानात बटाटे नाहीये, कांदे पण नाहीये. दुकानात गर्दी पाणी पडते आमच्या इथे. मैत्रिणींनो हे बघा शेपूची भाजी ना खूप छान भेटली होती. मोठी जोडी होती तर 15 रुपयाला आणली होती. तर ते माझ्या संग ते काय पोराला घेऊन गेले होते ना. तर मग आता आमच्या दोघापुरती कितीक लागणार आहे, दोघंच आहे आम्ही. मग दोघापुरती शेपूची भाजी ठेवली पण लई दिवसानं आता थोडीशी रात्री आणली थोडीशी झाली. तर आता आपण शेपूची भाजी करू थोड्या वेळानं. आणि त्याला मग अर्धी दिली आणि मी अर्धी ठेवली कारण लई मोठी जोडी होती. मग म्हटलं एकट्या आमच्या दोघाला खूप जास्त होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट हे बघा ही 10 रुपयाला कोथिंबीर 15चे 2 घेतल्या होत्या दोघाला. त्याला पण घेऊन दिला थोडासा भाजीपाला, तो माझ्याबरोबर आला होता ना. हे लसूण वांगे पण खूप छान भेटले होते मैत्रिणीला, शेतकऱ्याचे बाई बेसले होते तर खूप भारी. काकडी पण खूप भारी भेटली होती. पण काकडी ना 20 रुपयाला अर्धा होती. आता काकडी थोडंसं खाल्ली पाहिजे, मी जेवणात खातेच एवढ्यात नाही भेटत ना. आता खूप अशी जाड झाले मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे. आता हे केळं होते 50 रुपये डझन, आता हे 25 रुपयाचे अर्धे आणले होते. वैशू होते, वैशूला लई केळं आवडायचे तर त्याच्यामुळे मला आणावंच लागायचे. मग काल घेतले. आणि हे कोबीचा गटा खूप उशीर झाला होता, 5 रुपयाला भेटला, फक्त 5ला भेटला. आणि मी गेले होते 6च्या आसपास भाजीपाला आणायला गेले असेल मैत्रिणींनो. तर मला 7 वाजले. चला ठीक आहे. तर हे असं मी भाजीपाला आणला, काही भेटलं नव्हतं. थोडं भेटलं, जेवढं भेटलं तेवढंच घेऊन आले. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच मी व्हिडिओ टाकत जाईन मैत्रिणींनो. चला ठीक आहे.